Dear students, yesterday's lecture I told about the compile time with example also. I explained this concept, but I again tell something about the compile time. It is a compile time means what? Okay, compile time polymorphism means actually polymorphism means what? There is an only one interface or a medium. It gives different methods. It gives different responses. Like here, this is the draw. Here, the draw. Okay, other function. Okay, so here there are 1 2 3 draw functions, but it gives different result. I mean, name means what? The name of the function are same. Here it is draw, but it gives different results. Means this draw functions, okay, means all having the same names. That is means one method, but you get different results. Okay, बघा आपण पॉलिमॉर्फिझम पाहतोय. पॉलिमॉर्फिझममध्ये काय आहे? पॉलिमॉर्फिझममध्ये एकच माध्यम. पॉली मीन्स मेनी, मॉर्फ मीन्स फॉर्म, मेनी फॉर्म. ओके, म्हणजे एकच माध्यम असतं, पण ज्याच्यामधून आपल्याला अनेक त्याचे प्रकार दिसतात. अनेक आपल्याला त्याच्यापासून आपल्याला रिस्पॉन्सेस, प्रतिसाद मिळतात. जसं हे एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवलं होतं बघा, की जे फर्स्ट युनिटमधलं आहे, की इथं जसं डिस्प्ले हा फंक्शन आहे, की पहा की इथे डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले, असे 3 फंक्शन्स आहेत. कोणते? डिस्प्ले नावाचे. पण तिन्ही पण आपल्याला काय करतात, म्हणजे नावच सेम आहेत, पण आपल्याला रिझल्ट जो डिस्प्ले होणार आहे तो वेगवेगळा होणार आहे. ओके, मग हे कसं काय होतं, म्हणजे जेव्हा कॉल करत होतो तेव्हा तो कॉल इथून कॉल होतो, इथून कॉल होतो, इथून कॉल होतो, की कॉलिंग स्टेटमेंट्स आहेत. मग हा कॉल केल्यानंतर की ह्याच फंक्शनला किंवा ह्या फंक्शनला जे काही कॉल जातो कॉल्ड स्टेटमेंटला त्या, तर इथून इथंच कसा गेला, तिथून इथंच कसा गेला. ओके, हे जे काय आहे हे सगळं जे ठरतं, हे ठरतं कशावरती? मीन्स विच कॉलिंग स्टेटमेंट कॉल्ड what called statement. Okay, that is depends on the number of arguments first. Okay, first number of arguments, here it is 1, here it is 1, here it is 2. Okay, the number of arguments, and if the arguments are same, then it check their data type. बघा ह्यालाच कसं का कॉल केलं हे ठरतं. पहिल्यांदा काय बघण्यात येतं? आर्ग्युमेंटची संख्या. आता ह्या दोघांमध्ये जर पाहिलं तर आर्ग्युमेंट सारखे आहेत, पण ह्यांचे डेटा टाईप्स काय आहेत? वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. ओके, डेटा टाईप्स काही वेगवेगळे आहेत. जेव्हा आर्ग्युमेंटची संख्या सारखी असेल तेव्हा ती कशावरती विचार करतं? डेटा टाईप्सवरती. आणि हे ठरतं कुठल्या वेळी, म्हणजे इथून ह्याला कॉल जाणार आहे ठरतं कुठली वेळी? तर कंपाईल टाईमला ठरतं. ओके, कंपाईल टाईम लक्षात ठेवा. जेव्हा प्रोग्राम कंपाईल टायमिंग असतं प्रोग्रामचं, ओके, त्यावेळेला ते ठरतं. ओके, म्हणजे इथं काही ना काहीतरी डिफरन्स असतो, म्हणूनच ठरतं की हे ह्याला कॉल करणार आहे. म्हणजे एकतर आर्ग्युमेंटची संख्या, आणि जर संख्या सारखी असेल तर त्याची रिटर्न टाईप. पण जेव्हा सगळंच सारखं असेल तेव्हा काय? ओके, दॅट्स हॅपन ॲट द रन टाईम. ओके, पण जेव्हा सगळं सारखं आहे त्यावेळी कोण कोणाला कॉल करतो हे ठरतं कशावरती? तर हे ठरतं रन टाईमला ठरतं, म्हणजे ॲट द एंड. ओके, कारण कंपाईल टाईम म्हणजे जेव्हा हे मॅपिंग होतं, हे एक म्हणजे कंपायलेशनच्या प्रोसेसमध्ये लवकर मॅपिंग होतं, अगोदर होतं. रन टाईममध्ये ॲट द एंड होतं, की म्हणूनच ह्याला जे काही कंपाईल टाईम आहे, ओके, त्याला जे काय आहे हे डायनॅमिक बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं. ओके, तर डायनॅमिक बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं, लक्षात ठेवा, किंवा लेट बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं. ओके, रन टाईम पॉलिमॉर्फिझम. ओके, रन टाईम लेट बाइंडिंग, हे बघा, ह्याला काय म्हणण्यात येतं? लेट बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं. ओके, किंवा डायनॅमिक बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं. जसं कंपाईल टाईमला इथं आहे बघा, स्टॅटिक बाइंडिंग, ओके, अर्ली बाइंडिंग किंवा स्टॅटिक बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं, म्हणजे अगोदरच ठरलेलं, की किंवा स्थिर बाइंडिंग. पण रन टाईम पॉलिमॉर्फिझम म्हणजेच रन टायमिंगला जे बाइंडिंग होतं, म्हणजे कोणता फंक्शन कुणाला कॉल करणार आहे हे जे काय आहे ते लेट बाइंडिंग की असंही म्हणण्यात येतं, किंवा डायनॅमिक बाइंडिंग असंही म्हणण्यात येतं. ओके, तर इथे एक्झाम्पल बघा, जेव्हा सगळंच काही सारखं आहे अशा वेळी. सो सी हिअर, ओके, इन दिस एक्झाम्पल. ओके, सो
So here it is, A is the base class and that contains X data member, that is private. Next, public is the access specifier. Okay, inside public there is an member function, that is show. Okay, and it shows or it prints on screen only hi. Okay, this is it completes A class definition. Okay, next, from A, okay, here the derived class is B. Okay, but the derived class visibility is public, it is public. So means the data member that are public, okay, here it is public, means it is publicly available in B. okay, तर बघा इथं एक्स हा प्रायव्हेट आहे. ओके, हा प्रायव्हेट मेंबर आपण जर टेबल बघितला इनहेरिटन्समधला, तर प्रायव्हेट मेंबर अजिबात दुसरीकडे इनहेरिट होत नाही, डिराइव्डमध्ये इनहेरिट होत, त्यामुळे हा येतच नाही इकडे येणं शक्यच नाही. इथं पब्लिकला काय पण लिहा. पण जे मेंबर इथं बघा, हे लक्षपूर्वक समजून घ्या, जे मेंबर पब्लिक आहेत, ओके, जे मेंबर पब्लिक आहेत, हा शो पब्लिक आहे, म्हणजे बेस क्लासची व्हिजिबिलिटी पब्लिक आणि बी बनताना त्याची व्हिजिबिलिटी काय आहे, पब्लिक. म्हणजे पब्लिक याचा अर्थ काय, बीमध्ये तो कसा आला, पब्लिक लिहायला, म्हणजे तो इथं तुम्ही कुठेही कसा ॲक्सेस करू शकताय, म्हणजे बीला तो मिळाला हा फंक्शन शोसुद्धा. ओके, तर आता बीच्या आतमध्ये काय बघा, वाय हा प्रायव्हेट मेंबर आहे बीचा, आणि ह्याच्या पब्लिकमध्ये पण बीचा मेंबर फंक्शन कोणता आहे, शो. ओके, तर आता इथं बघा, ओके, हा शो फंक्शन एचा आणि हा शो फंक्शन कोणाचा, बीचा. बघा, ह्याच्या दोन्हीमध्ये जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर फंक्शनची नावं काय, सेम आहेत. शो इथं आर्ग्युमेंट आहेत का, नाही आहेत. याचा अर्थ काय, तर दोन्ही फंक्शन एकसारखे आहेत, आयडेंटिकल आहेत. लक्षात ठेवा, इथं एकतर मेंबर नाहीच आहेत. ओके, त्यामुळे प्रश्नच नाही आहे, मेंबर नसल्यामुळे ते किती आहेत, त्याचे डेटा टाईप काय, याचा संबंध झालेला नाही आहे. ओके, तसाच दोन्हींची नावं पण काय आहेत, सारखी आहेत. म्हणजे रन टाईम पॉलिमॉर्फिझम हेच पाहायचं आपल्याला, की जेव्हा कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमला फंक्शनची नावं सारखी असतात, ओके, पण एकतर डेटा मेंबर संख्या बदलते किंवा संख्या सारखी असेल तर त्याच्या आर्ग्युमेंटची टाईप्समध्ये तरी फरक असतो, डेटा टाईपमध्ये फरक असतो. हिथं मात्र तुम्ही बघितलात तर हिथं तुम्हाला सहज लक्षात येईल की हे सगळं काही सारखंच आहे. मग अशा वेळी कॉल नक्की कसा होणार आहे, नक्की कुणाला कॉल जाणार आहे, ओके, हाच आपल्याला बघायचा आणि हेच रन टाईमला असतं. लक्षात ठेवा. तर मेनमध्ये आलो बघा. ओके, तर काय घडतं बघा, आता हे मेनमध्ये आलो. ओके, तर इथं बघा मेनच्या आतमध्ये की बी हा डिराइव्ड आहे, डिराइव्ड क्लास, आणि बीचा स्मॉल बी हा काय झाला, त्याचा ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्टला काय काय मिळालं आहे, साहजिकच हा शो फंक्शन हा पब्लिकमध्ये होता आणि इथे पण डिरेव्हेशन पब्लिकमध्ये असल्यामुळे हा शोसुद्धा कशामध्ये आला आहे, बीमध्ये आला आहे. त्यामुळे ह्या बीमध्ये साहजिकच दोन्ही शो आहेत. कुठले, एचा पण शो आहे आणि त्याचा स्वतःचा बीचा पण शो आहे. लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे हे दोन्हीमुळे बीला पण काय मिळालं, बीकडे पण ती पॉवर आहे, म्हणजे बीला पण काय मिळालं आहे, साहजिकच शो. हे दोन्ही त्याच्याकडे आहेत, काय आहेत, दोन्ही शो त्याच्याकडे आहेत, एचा पण आणि बीचा. त्यामुळे मी इथे शो करतो आहे, बी डॉट शो करतो आहे. मग आता बी डॉट शो म्हटल्यानंतर तो नक्की कुणाला कॉल करणार आहे, एच्या शोला कॉल करणार आहे का बीच्या शोला काम करणार आहे, कारण दोन्हींची नावं पण सारखीच आहेत, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. लक्षात ठेवा. मग तो कॉल करणार कोणाला, तर इथं होतं असा सिच्युएशनच्या वेळी साहजिकच हा जो शो कॉल करतो तो कुठला कॉल करतो, शो, तर बीच्या शोलाच कॉल करतो तो. का, तर तो इथं पहिल्यांदा हा जो बी आहे, म्हणजे एच्या शोला कॉल का करत नाही, कारण बी हा स्वतः कुठल्या टाईपचा आहे, बी हा ऑब्जेक्ट बी ह्या क्लास टाईपचा असल्यामुळे तो पहिला प्रिफरन्स त्याला देतो. म्हणजे ऑब्जेक्ट कुठल्या टाईपचा आहे, बी हा बेस बी ह्या टाईपचा असल्यामुळे, बी ह्या टाईपचा असल्यामुळे हा जो बी आहे हा ह्या बीच्या टाईप असल्यामुळे तो ह्या बीचा शो कॉल करतो, ह्याला एच्या शोला कॉल करत नाही. बघा, हा जो कॉल होतो हा कॉल कुठला होतो, हा होतो, म्हणजे तो प्रिंट काय करतो, हॅलो असं प्रिंट करतो. आउटपुट आपल्याला काय मिळतं, हॅलो असं मिळतं. काय मिळतं की हा बी ह्याला कॉल का करत नाही, ह्याला का कॉल करतो, कारण हा बी जो आहे, स्मॉल बी हा ऑब्जेक्ट कुठल्या टाईपचा आहे, कॅपिटल बी, म्हणजे ह्या बी या डिराइव्ड क्लास टाईपच्या असल्यामुळे तो त्याला पहिला प्रिफरन्स देतो आणि ह्याला ह्या एच्या शोला देत नाही आणि त्याला तो कॉल करतो. लक्षात ठेवा. उत्तर आपल्याला काय मिळतं, हॅलो मिळतं. पण
मला जर समजा असा हवा आहे की मला हा नको होता, मला हा कॉल होऊ नको होता, मला हा पाहिजे होता कॉल. बघा, होता ॲक्च्युली कॉल कुठला हा, पण मला तो नको होता, मला हवा कुठला होता कॉल करायला, हा होता, हा पाहिजे होता, हा नको होता. मग काय, तो कसं सोडवणार प्रॉब्लेम? तर तो प्रॉब्लेम असाही सोडवता येतो, पण तो काय, दॅट इज नॉट ॲक्च्युली अ परफेक्ट वे. बघा, तोच प्रॉब्लेम आपण असाही सोडवता येतो. ओके, इथं केलं आहे बघा. जर तुम्हाला तोच कॉल करायचा असेल तर, आपल्याला तोच कॉल पाहिजे असेल तर बघा, सेम एक्झाम्पल आहे. ओके, ए हा क्लास आहे, एक सेम एक्झाम्पल मागचं समजा पब्लिकच्या आतमध्ये शो. ओके, इथे ते प्रिंट करते, समजा हाय असं प्रिंट करतं, मी ते दिलेलं नाही आहे तो स्टेटमेंट. आणि परत बी बनला एपासून, वाय हे प्रायव्हेट आहे. सेम वरचं एक्झाम्पल बघा, इथं पण सी आउटमध्ये वरती जे दिले तेच आहे समजा, इथे ते फक्त मी दिलेलं नाही आहे. एवढीच स्टेटमेंट आणि हीच त्या दोन्ही स्टेटमेंट फक्त मी त्या ठिकाणी डॉट डॉट टाकलं आहे, तेवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे. की इथं ते हाय आहे, इथं सी आउट हॅलो आहे, एवढं झालं लक्षात ठेवा. ते आहे तसं आहे समजा. ओके, त्याच्यानंतर बघा, इथं मी हा जो आहे हा शो, ओके, इथं अशा प्रकारे लिहिलं आहे की इथं ॲक्च्युली ही स्टेटमेंट नको पाहिजे, तिथं ही स्टेटमेंट नको पाहिजे, इथं सेमिकोलन पाहिजेत. हे लक्षात द्या. मागच्या एक्झाम्पलमध्ये जे आहे त्यातलं हे एवढंच नको पाहिजे, हे आहे हे राहू देत, सी आउट हा इथं जे आहे ते पाहिजेत. इथं मात्र ही स्टेटमेंट नको, ही नको, कारण इथं राऊंड ब्रॅकेटच्या नंतर सेमिकोलन पाहिजेत. ठीक आहे, आता मी काय केलं आहे, सॉरी, इथं सेमिकोलन हवे, हे नको. ओके, इथं सेमिकोलन पाहिजेत, नाही स्टेटमेंटच नको ना. ओके, बरोबर, ही स्टेटमेंट्सच नको आपल्याला, ही पूर्ण स्टेटमेंट काढायची. लक्ष द्या, हे पूर्ण इथून काढायचं आणि या ठिकाणी सेमिकोलन द्यायला पाहिजेत. ओके, आणि इथं पण सेमिकोलन द्यायला पाहिजेत, दोन ठिकाणी सेमिकोलन पाहिजेत. बघा, इथं सेमिकोलन द्या, हे पूर्ण काढून टाका आणि इथं सेमिकोलन, म्हणजे हा क्लासचा एंड झाला. ठीक आहे, असं पाहिजे. ठीक आहे, तर बघा, आता मी काय केलं आहे, मी एक्झिक्युशन करतो आहे बघा, पूर्ण मेनपासून सांगतो तुम्हाला. ओके, मेनपासून सांगतो बघा, मेनपासून तुम्हाला सांगतो बघा की इथं हे नको, इथं सेमिकोलन आणि इथं सेमिकोलन पाहिजे. ओके, आता बघा काय काय होतं की जर तुम्हाला हा शो कॉल करायचा असेल, हा शो नको आहे तुम्हाला, बीमधला शो नको आहे, तर काय केलं आहे बघा, साहजिक बीपासून बी हा ऑब्जेक्ट बनला आहे. आता हा शो पब्लिकमध्ये आहे, इथे पब्लिकमध्ये आहे, हा ए इथं पण डिरायव्ड क्लासचं डेरिवेशन कशामध्ये आहे, बीसाठी जो आपण बी बनवतो आहे डिरायव्ड, त्यासाठी डेरिवेशन कोणतं आहे, पब्लिक. त्यामुळे हे पब्लिक, त्यामुळे तो बीमध्ये पण शो आला. म्हणजे ह्या बी ह्या ऑब्जेक्टला दोन्ही शो मिळाले, कुठला, ए या क्लासचा शो आणि बी या क्लासचा शो, दोन्ही तिकडे मिळाले बी या ऑब्जेक्टला. आता सेम बी शो, आता हा इथून कॉल कुठला करणार आहे, कारण बीकडे दोन्ही शो आहेत, तर इथं साहजिकच हा बाय डिफॉल्ट सेम जाणार आहे. हा बी ऑब्जेक्ट कुठल्या टाईपचा आहे, क्लास बी टाईपचा आहे, त्यामुळे तो ऑब्वियसली कुठं जातो, इथं आला, तो कुठं आला, इथं, कारण मी इथे तो डिफाईन केला आहे बघा. बी हा जो काय क्लास आहे त्याच्याच तो कुठं येतो, शोला येतो. आता त्याच्या आतमध्ये मी मुद्दाम लिहिले काय, ए स्कोप ऑपरेटर शो. आता हा ए म्हणजे काय, ए म्हणजे ए क्लास. ओके, हा स्कोप ऑपरेटर शो म्हणजे ए क्लासचा जो काय शो आहे त्याला तो कॉल करतो. इथून कुठे जाते, ए क्लासच्या शोला, म्हणजे इथून परत कुठे जाते, इथे जातं. आणि ह्याच्या आतमध्ये सी आउट हाय असं आहे, म्हणजे हाय असं प्रिंट होतं. म्हणजे आपल्याला हा जर हवा असेल, एचा शो हवा असेल, तर असाही होऊ शकतं. बघा, परत सांगतो एकदा, पण हा ॲक्च्युअल प्रॉपर वे नाही आहे. म्हणजे आपल्याला जे हवं ते डायरेक्ट कॉल व्हायला पाहिजे, तर मी वेगळ्या प्रकारे कॉल करतो आहे, थोडंसं म्हणजे घुमून कॉल केल्यासारखं आहे म्हणता येईल. ओके, तर बी हा स्मॉल बी हा ऑब्जेक्ट आहे ज्याच्याकडे दोन्ही फंक्शन्स आहेत, ए क्लासचा पण फंक्शन आहे आणि बी क्लासचा पण फंक्शन आहे. तर मला ए क्लासचा कॉल करायला पाहिजेत, व्हायला पाहिजेत, म्हणून मी अरेंजमेंट केले, मॅन्युप्युलेट केलं ॲक्च्युली. कारण बी शो हा कोणाला कॉल करतो, बीच्या शोलाच कॉल करणार आहे. का, कारण बी हा ऑब्जेक्ट कोणत्या क्लासचा आहे, बीचा. त्यामुळे जरी बीकडे दोन्ही शो जरी असले तरी एचा शो कॉल करणार नाही. तो पहिल्यांदा विचार काय करणार, बी, की तो स्वतः बी कुठल्या टाईपचा आहे, तो स्वतः बी कुठल्या टाईपचा आहे, त्यामुळे तो त्यालाच कॉल करणार. ओके, त्यामुळे तो साहजिकच पहिला प्रिफरन्स
ह्या स्वतः बी हा ह्या बीच्या टाईपचा असल्यामुळे क्लास तो बीच्या शोला कॉल करणार, म्हणजे इथं येणार तो बघा. सो हिअर इट कम्स हिअर, इथं आला तो. नंतर इथे मी लिहिलं आहे, म्हणजे इथे मी ॲक्च्युली सरळ सरळ हे केलं आहे काय की डायव्हर्ट केल्यासारखं आहे, मॅन्युप्युलेट केलं आहे मी, फक्त लक्षात ठेवा. नियोजन असं केलं आहे मुद्दाम त्याला कॉल करण्यासाठीचं नियोजन केलं आहे मी. ओके, अदरवाईज डायरेक्ट तो इथं यायला हवा, जसा आत्ता डायरेक्ट हा इथं आला आहे ना, तसा तो ॲक्च्युली इथे यायला हवा, पण तो इथं येण्यासाठी नियोजन मी असं केलं आहे की इथं आला, नंतर एच्या शोला कॉल केला आहे. ओके, इथून परत तो कुठे आला, आता इथं आला. ओके, तर हे अशा प्रकारे नियोजन केलं आहे मी, लक्षात ठेवा. पण तसं होता कामा नये, तो डायरेक्ट कॉल व्हायला हवा. मग जर तुम्हाला तसं व्हायचं असेल की बाबा शेवटी म्हणजे कॉल करताना दोन्ही हाही आहे आणि हाही आहे, मला मात्र हा हवा आहे तर ह्याला कॉल व्हावा, नसेल तर मला हा हवा आहे तर ह्याला कॉल व्हावा, जो हवा आहे त्याला कॉल व्हावा. इथं अडचण हीच आहे की कुणाला कॉल व्हावा हे ठरत का नाही, कारण दोघांचेही प्रोटोटाईप सारखे आहेत म्हणजे दोन्ही फंक्शन एकसारखे आहेत, त्यांच्यामध्ये कसलाच फरक नाही आहे, ना आर्ग्युमेंटचा फरक आहे ना त्यांच्या डेटा टाईपचा फरक आहे. ओके, हाच मेन जो काय कन्सेप्ट आहे हा रनटाईम पॉलिमॉर्फिझमचा, लक्षात ठेवा. मग ह्याच्यासाठी म्हणून हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी म्हणून आपल्याला पॉइंटरचा उपयोग करावा लागतो. मीन्स टू गेट अ डायनॅमिक बाइंडिंग, टू अचीव अ डायनॅमिक बाइंडिंग वी हॅव टू यूज पॉइंटर टू ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट आपल्याला पाहायला लागतो. म्हणून सुरुवातीला आपण हा पॉईंट समजून घेण्यापूर्वीच आपण सगळ्यात सुरुवातीला बघा इथं पॉइंटरचा कन्सेप्ट मुद्दाम बघितला आहे. पॉलिमॉर्फिझमच्या सुरुवातीलाच बघा इथं हा पॉइंटरचा कन्सेप्ट सुरुवातीला मुद्दाम बघितला आहे. इथं पॉइंटरचा कन्सेप्ट आहे बघा, हा कन्सेप्ट आपण त्यासाठीच बघितला आहे आणि त्याचा उपयोग आत्ता आपण करणार आहोत. कुठल्या वेळी इथं आपल्याला आता जेव्हा फंक्शनची नावासारखी आहेत आणि कुणाला नक्की कॉल करायचा आहे हे यासाठी आपण आता कन्सेप्ट बघणार आहोत. ॲक्च्युअल पॉलिमॉर्फिझम कसं घडतं, त्यासाठी पॉइंटरचा उपयोग कसा होतो हे आता पाहणार आहोत आपण.